उद्धव ठाकरे कोत्या मनाचे. उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते. कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकार नाही, पण मला श्रेयवादाच्या लढाईमध्ये पडायचं नव्हतं. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. मातोश्रीचं दार उद्धव ठाकरेंनी बंद केलेलं. ठाकरे माझ्याशी फोनवरही बोलायला तयार नव्हते. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी उघडलेत. आता मला कुठलेही दरवाजे उघडण्याची लालसा नाही. फडणवीसांकडून हे स्पष्ट. 2014 पूर्वी गौतम अदानी कधी नव्हतेच. 10 वर्षांमध्ये अदानींचा देशभरात विस्तार. आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढला. अदानींच्या प्रकल्पावरून राज ठाकरे यांचा हा हल्लाबोल. धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा हा आरोप. राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो. अमित साटम यांच्याकडून ट्विट. राज ठाकरेंच्या अदानींवरच्या टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचला. तमिळनाडूमधून रसमलाई आली होती. मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला. तुझा काय संबंध. भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरे यांच्याकडून समाचार. बॉम्बेचा मुंबई भाजपच्या राम नाईक यांनी केलं. अण्णामलाई यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची काहीच गरज नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभेत माझ्याविषयी खूप बोलले, पण तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. ठाकरे बंधू धमकी देत असल्याचा अण्णामलाई यांचा हा आरोप. ठाकरेंनी एक तरी महापालिका निवडून आणून दाखवावी. ठाकरेंची एकाही महापालिकेमध्ये सत्ता येणार नाही. गिरीश महाजन यांचं हे आभार. ठाकरे बंधूंचा प्रचाराचा फोकस चुकलाय. ठाकरेंनी अनेकदा भावनिक बोलून मतं घेतली आहे. ठाकरेंनी आता विकासावर मतं मागावी. बावनकुळेंची ठाकरेंवर टीका. राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाचा दिलासा. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कोर्टाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.